श्री स्वामी समर्थ. नमस्ते सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? तुमच्या इकडे पाऊस पडतोय का? तर पहा, आमच्या इकडे तर एवढा पाऊस पडतोय की विचारूच नका. सकाळी, संध्याकाळी, दुपारी, दिवसभर पाणी, रात्रभर आमच्या इकडे पाऊस पडतोय. कपडे तर वाळायचं काही नावच घेत नाही. तर पहा, सकाळी सकाळी वातावरण छान झालं होतं कारण की पाऊस पडतोय, बाहेर थंडगार हवा सुटली होती आणि म्हटलं आता पटकन आपलं स्वयंपाक वगैरे करून घ्यावं. तर पहा, सकाळी सकाळी छान डब्यासाठी भेंडीची भाजी वगैरे बनवली आणि नाश्त्यासाठी उपीट वगैरे बनवलं. तर पहा, आमची दीदी ट्युशनवरून आली आणि आली की लगेच तिला बिचारीला दप्तर वगैरे भरावं लागतं. टिफिन वगैरे कमी भरूनच ठेवते आणि लगेच तिला शाळेची तयारी वगैरे करावी लागते. ट्युशनवरून येते, शाळेची तयारी वगैरे करते आणि लगेच पळत पळत शाळेत जाते. तिला बिचारीला खायलाही पटकन टाईम वगैरे भेटत नाही. तर पहा, आज एवढे कपडे होते आणि पाऊस तर सकाळपासून येतोय. कपडे कुठे वाळत टाकावा आणि कुठे नाही हा मोठा प्रश्नच आहे. तर पहा, म्हटलं घरामध्ये एक दोन दोऱ्या वगैरे बांधाव्यात आणि कपडे छान वाळत टाकावे. तर पहा, आजचा दिवस एवढा माझा खराब गेला की मी एक दोन वेळेस खिळे ठोकून दोरी बांधली आणि ती दोन वेळेस कपड्यासकट दोरी खाली पडली. एवढा वैताग आला होता की असं वाटलं कुठेतरी घर सोडून निघून जाऊ का काय. कारण की ह्या कपड्यांनी आज जसा पाऊस चालू झाला एवढं परेशान केलं की विचारूच नका. आणि त्याच्यामध्ये आज होती मुलांच्या शाळेमध्ये पॅरेंट्स मीटिंग. तर एकाच दिवशी दोघांचीही आणि टायमिंगही सेम होता. त्याच्यामुळे कोणती पॅरेंट्स मीटिंग अटेंड करू आणि कोणती नाही असं झालं होतं. कारण की दोघांचीही एकाच दिवशी एकाच वेळी आणि एकाच शाळेमध्ये पॅरेंट्स मीटिंग असल्यामुळं आणि एकटीच घरी असल्यामुळं खूप मोठा गोंधळ झाला की नेमकं आधी कोणाच्या पॅरेंट्स मीटिंगला जाऊ ते. दोघांची ही मीटिंग थोड्या वेळ अटेंड केली आणि नंतर म्हटलं आता घरी जायचंय तर थोडाफार भाजीपाला वगैरे घ्यावा. तर पहा, म्हटलं भाजीपाला घ्यावा. तर पिलूची आज मीटिंग संपली आणि लगेच त्याची शाळाही सुटली होती. तर त्याला घेतलं आणि म्हटलं थोडाफार भाजीपाला वगैरे घेऊया. तर पहा, भाजीपाला घ्यायला गेले पण भाजीपाल्यांचे रेट वगैरे पाहून तर चक्करच येते. कारण की आता पावसाळा चालू झाले तरी सुद्धा एवढ्या भाज्या महाग आहे की घेऊ का नको असं विचार येतो. तर कडधान्य खाऊन खाऊन एक कंटाळा येतो. त्याच्यामुळे थोडाफार ओला भाजीपाला घ्यावा लागतो. तर पहा, वाकडा तिकडा थोडाफार ओला भाजीपाला घेतला आणि थोडीफार फळं वगैरे घेतली आणि नंतर म्हटलं पटकन जायला हवं. कारण की पाऊस तर एवढा येतोय आणि आज काही घरात कपडे वगैरे वाळणार नाहीत. कारण की येताना दरवाजे खिडके बंद करून आले, फक्त फॅन चालू ठेवून आले. त्याच्यामुळे जाऊन पटकन दरवाजे खिडके उघडावे लागणार आहेत. नाही तर एकदा कपड्यांचा वास सुटला की परत ते कपडे वगैरे धुत बसावं लागते. तर पहा, पिल्लूला म्हटलं चल, पण त्याचं काहीतरी चॉकलेट बिस्किट वगैरे घेणं चालूच होतं. तर बळच त्याला मॉलच्या बाहेर चल म्हटलं. पण नंतर मग मीच एवढ्या वेळ मॉलमध्ये फिरत बसले की वेगवेगळ्या वस्तू पाहण्यामध्येच एवढा वेळ जातो की विचारूच नका. आणि एवढे नवीन नवीन आयटम वगैरे असतात की भाजीपाला थोडाफार घेतला पण बाकीच्या वस्तूच खूप वेळ बघत बसले. त्याच्यामुळे एवढा टाइमपास झाला की घरी यायलाही उशीर झाला. आणि आता पाऊस पडते त्याच्यामुळं सारखं बाहेरही येणं होत नाही. त्याच्यामुळं आठवून कोणती गोष्ट विसरली का हे बघून बघून प्रत्येक गोष्ट घेत होते. कारण की पाऊस पडते त्याच्यामुळं सारखं बाहेर फिरणंही होत नाही. आणि नंतर मग मुलांचाही अभ्यास वगैरे घेणं असते आणि घरातले तर कामं असतातच. कारण की कपडे तर आता एवढे वैताग देतात की वाळतही नाही पटकन. त्याच्यामुळे इकडनं कपडा काढ, तिकडं टाक, तिकडनं काढ, इकडं टाक, हेच दिवसभर काम करत बसावं लागतं. त्याच्यामुळे बाहेर यायलाही जमत नाही. आत्ता शाळा चालू झाली त्यावेळेस पिलूला बॉटल वगैरे टिफिन वगैरे सर्व घेतलं होतं. पण तरी तो मला बॉटल आणि टिफिनच्या सँक्शनला घेऊन गेला आणि म्हटला की मम्मी मला बॉटल वगैरे घे. तर पहा, मुलांना मॉलमध्ये नेलं की त्यांचं एकच असतं वॉटर घे, वॉटर बॅग घे. पण प्रत्येक वेळी सारखं घेणंही होत नाही. कारण की आता 15 दिवस पण नाही झाले शाळा चालू होऊन. त्यांना सर्व नवीन घेतले त्याच्यामुळं काही घेतलं वगैरे नाही. फक्त त्याला म्हटलं हा बघू थांब, पण नंतर त्याला फसून मॉलच्या बाहेर घेऊन यावं लागलं. शॉपिंग वगैरे केली आणि नंतर घरी जाण्यासाठी निघाले. तर पहा, रस्त्याने पुन्हा सुद्धा पाऊस होता. कारण की आता पावसाळ्याचे दिवस आहे म्हटल्यावरती पाऊस तर राहणारच. पण पावसामुळे एवढे झाडं आणि गवत उगलं होतं की सगळीकडे छान हिरवगार वातावरण झाले. पण थंडी एवढी वाजते की विचारूच नका. पाऊस चालू आहे तरी असं वाटते स्वेटर वगैरे घालावं. कारण की बाहेर पडलं की एकदम कुडकुडी वगैरे भरते.